स्वच्छता विभाग माननीय उपायुक्त डॉक्टर वासनकर मॅडम व माननीय सहायुक्त श्रीमती गायकवाड मॅडम यांच्या विशेष उपस्थितीत आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत दिनांक 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 स्वच्छता ही सेवा 2024 पंधरवाडा उपक्रमाच्या अनुषंगाने एक पेड़ माँ के नाम पूर्व झोन क्रमांक 3 दस्तूर नगर अंतर्गत प्रभाग क्रमांक 9 वडाळी प्रभाग मध्ये कैलास नगर येथे महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा परिसरातील माननीय उपायुक्त डॉक्टर वासनकर मॅडम यांच्या व माननीय सहायुक्त श्रीमती गायकवाड मॅडम तसेच परिसरातील महिला नागरिक व पुरुष नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला व या उपक्रमादरम्यान नागरिक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पर्यावरण संरक्षणाच्या करिता कचरा कुठेही न टाकता असे नियोजन नागरिकांनी करावे व पर्यावरणाचे संरक्षण करावे, झाडे लावावे, स्वच्छता ठेवावे असे मार्गदर्शन माननीय उपायुक्त वासनकर मॅडम यांनी केले। वृक्ष संवर्धन करिता शालेय विद्यार्थ्यांचे ऑक्सिजन टीम, शेडो टीम, फ्रूट टीम असे ग्रुप तयार करण्यात आले। तसेच सदर परिसरात श्रमदान करून स्वच्छता अभियान घेण्यात आले। या अंतर्गत संपूर्ण परिसरातील प्लास्टिक पन्नी गोळा करण्यात आली, गाजर गवत काढण्यात आले व झाडू साफसफाई करण्यात आली। तसेच कचरा उचलण्यात आला आणि सदर उपक्रम महानगरपालिका स्वच्छता विभाग द्वारा घेण्यात आला असून या अभियानाद्वारे नागरिकांना स्वच्छताबाबत जनजागृती करण्यात आली आहे। सदर वेळी माननीय शिक्षणाधिकारी श्री मेश्राम सर, माननीय उपअभियंता श्री बोबडे सर, माननीय क्षेत्रीय अधिकारी श्री देवरणकर साहेब, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ्य निरीक्षक श्री प्रसाद कुलकर्णी, स्वास्थ्य निरीक्षक श्री धनीराम कलोसे, श्री धर्मेंद्र ढिके, श्री मनीष हडाले, श्री चंद योगेश कंडारे, श्री मनीष नकवाल, श्री मिथुन वाघमारे, टेक्स्ट लिपिक शाळेचे टीचर व सुपरवायझर, महानगरपालिका स्थायी व कंत्राटी सहकामगार उपस्थित होते। नमस्कार, मी दीपिका गायकवाड, सहाय्यक आयुक्त झोन नंबर 3 दस्तूर नगर येथून। आज आम्ही स्वच्छता पंधरवाडा या कार्यक्रमाअंतर्गत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या निमित्त इथे वृक्षारोपण तसेच स्वच्छतेचं एक अभियान घेतलेलं आहे। वृक्षारोपणाची मुख्य बाब इथे ही आहे की आम्ही जी झाडं लावले ती जगवण्याची हमी आम्ही मनपाचे सगळे अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग तसेच इथले सगळे नागरिक, विद्यार्थी आणि पालकगण यांनी सगळ्यांनी घेतलेली आहे। आम्ही एक एक वृक्ष 4 ते 5 मुलांना दत्तक देतो आहे। मुलांच्या सोबत त्यांचे पालक पण इथे सहभागी होते आणि आमचे कर्मचारी पाणी वगैरे देण्याचं काम करतील, पण त्या वृक्षाची जोपासना करणे आणि घरातल्या एका सदस्यासारखे मित्रासारखी काळजी इथले छोटे छोटे अगदी सुंदर तयारी होऊन आलेले विद्यार्थी करतील। तर आजची ही नवीन एक संकल्पना आम्ही इथे रुजवतोय की झाड दत्तक घेणे आणि मुलं हे सगळ्यात चांगल्या प्रकारे आपल्या मित्राची काळजी घेऊ शकतात, तसेच ती झाडाची काळजी घेतील आणि हे सगळे झाड आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत जगवतील, त्याच्याही पुढे मुलं जगवतील। तर दरवर्षी त्यांना एक आम्ही सर्टिफिकेट आणि काही प्रोत्साहनात्मक ट्रॉफी किंवा टॉय जे काही असेल ते देऊ। मॅडम, मला सांगा तुम्ही या एरियाची सफाई आजच का झाली नेमकी? आज झाली असं नाही आहे, स्वच्छता ही रोजच होते। तरी कुठे जर आमचे कर्मचारी नाही पोहोचू शकले तर झोन ऑफिसला मी कंटिन्यू 10 ते 6 असते। आमच्याकडे जे लोक कंप्लेंट घेऊन येतात लगेच आमचे स्वच्छता निरीक्षक आणि सगळा कर्मचारी वर्ग तिथे त्वरित जातो आणि या आपण ग्राउंडची स्वच्छता घेतलेली आहे, तसेच इथे वृक्षारोपण पण झालेलं आहे। तसेच आपल्या जर काही समस्या असतील तर आम्ही झोनला उपस्थित आहे, तात्काळ आपल्या समस्यांवर कार्यवाही होईल। थँक्यू। उपअभियंता झोन क्रमांक 3। आज या ठिकाणी आपण अमरावती महानगरपालिकेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे। तर मला सांगायचं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी आडविती, तर ह्या तुकारामच्या ओळीप्रमाणे हे वृक्ष आपले सगळे सोयरे आहेत आणि आपण त्या वृक्षांना आपण चांगल्या प्रकारे जगवलं, त्यांना दररोज आपण पाणी दिलं तर निसर्गशक्ती आपल्यावर प्रसन्न होईल। निसर्गशक्ती जर प्रसन्न राहिली तर आपण सुद्धा आपले सुद्धा आरोग्य चांगले राहणार आणि आपले आरोग्य चांगले राहिलं तर आपण जीवनामध्ये ते दैनंदिन जीवनामध्ये जे कार्य करतो ते आपले कार्य सुखद होणार, आरोग्यदायक होणार, आनंददायक होणार। म्हणून मी सांगू इच्छितो इथल्या कर्मचारी लोकांना किंवा आजूबाजूच्या परिसरामधील नागरिकांना की आपण झाडाचं पालन पोषण आपल्या स्वतःप्रमाणे केलं पाहिजे, त्यांना दररोज पाणी टाकलं पाहिजे जेणेकरून झाडे चांगल्या प्रकारे वाढतील आणि झाडं वाढले तर या निसर्गामध्ये चांगल्या प्रकारे ऑक्सिजन निर्माण होईल। ऑक्सिजन निर्माण झालं तर
आपलं आरोग्य सुदृढ आणि आपण निरोगी आणि निरागमय राहू. धन्यवाद.